कारण काय? हे बघा, मी माझे ह्या निवडणुकीमध्ये माझे मेसेज प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आल्यामुळे ती नगरसेवक आहे वंदना युवराज बदाने. आमच्या वार्डाच्या विकास निधीसाठी आम्ही खासदार महोदयांना दिल्लीला भेटायला गेलो होतो आणि त्याच्यामध्ये राजेंद्र चौधरी साहेब, विकी सिंह भुल्लर, मी आणि तेजी. आमच्या फोटो काढल्यानंतर फोटो व्हायरल झाला. त्या फोटोवर एक कथित फेसबुकवर कोण दिलीप मालुणकर नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्याच्यावर बलात्कारी, फलाणे बोगस 420चे आरोप असलेला व्यक्ती भेटायला गेला, खासदारला बदनाम करतो, अशा प्रकारचे काहीतरी सोशल मीडियावर कमेंट्स करतो. त्याचं उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. माझ्यामुळे विकास पुरुष, कार्यसम्राट, कर्मवीर, अतिशय ज्या व्यक्तीने उल्हासनगर शहरासाठी आणि कल्याण लोकसभेसाठी कोट्यावधीचा निधी आणून विविध विकास कामं केलीत. 7 रिंग रोड केलेत, मल्टीस्पेशल हॉस्पिटल आणलं 200 बेडचं, कामगार हॉस्पिटल 200 बेडचं, मध्यवर्ती रुग्णालयाचं प्लॅनिंग चालू आहे 500 बेडची, प्रेम ऑटो टू कल्याण ओव्हरहेड ब्रिजचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. 225 कोटी रुपयाचं स्वतंत्र वॉटर सोर्सेसच्या योजनाचं आत्ताच निधी पास झाला सेंट्रल केंद्राकडनं. अशा कार्यसम्राट व्यक्ती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना हे बदनाम करण्याचं काम चालू आहे. आणि माझ्यावर जे आरोप लावले बदनामी, बलात्कारी वगैरे फोडून, त्याबद्दल माननीय न्यायालयाने मला या आरोपातून, दोषातून नाही, जो आरोप होता आरोपानंतर दोष सिद्ध होतो, दोष लावला नाही माझ्यावर, आरोपातून मला मुक्त केलेलं आहे. आणि 420च्या 420 केस जे आहे धर्मताके, त्याच्याबद्दल मान्य वचनाने स्टे दिला आहे. आणि असे व्यक्ती खासदारांची माझ्या माध्यमातून बदनामी करतो, हे चुकीचं आहे. म्हणून आपण ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आणि अशा व्यक्तीला सांगायचं आहे संपूर्ण डॉक्युमेंट कागदपत्र तपासूनच कमेंट करायची आहे. आधी खोटी कमेंटमेंट करू नये, न्यायालयाचा अपमान करू नये. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आपल्या विरुद्ध कंटेम्प्ट पिटिशन, अवमान याचिका दाखल केली जाईल. हे आपल्याला आता वकील महोदय होते माझे, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. दोन्ही मॅटर्सच्या ऑर्डर्स आपल्याला दाखवलेल्या आहेत. म्हणून असे हे जे आहेत काही लोकांकडनं विटॅमिन एम घेऊन अशा प्रकारची बदनामी करणं, मला तरी वाटतं कथित बदनामी ही चुकीची आहे. यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि मी कुठल्याही बलात्काराचा किंवा कुठलाही आरोप आपल्यावर आता राहिलेला नाही आहे. ओके.